आणि बायोपेस्टिसाइड हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले आहे. आणि त्याचबरोबर आमचे गुरुवर्य जे आहेत, जे आपल्याला मार्गदर्शन आता करणार आहेत, ज्यांनी आम्हाला बायोडिग्रेडेशन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, विशेषतः केमिकल पेस्टिसाइड हे द्राक्षामध्ये तपासलं जातं आणि द्राक्षातली रेसिड्यू फ्री हे कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे हे ज्यांनी शेतकऱ्यांना शिकवलं. महाराष्ट्र राज्य जर बघितलं तर द्राक्षामध्ये अग्रेसर आहे आणि ह्या अग्रेसर असणाऱ्या द्राक्षामध्ये एक्सपोर्ट करत असताना रेसिड्यू फ्री द्राक्ष कशी पिकवली पाहिजे, ज्यामध्ये NRCच्या माध्यमातून ज्यावेळेला सावंत सर डायरेक्टर होते या वेळेमध्ये त्यांनी त्या कालावधीमध्ये ट्रायकोडर्मासारख्या नवीन व्हरायटी डेव्हलप केल्या आणि त्या व्हरायटीमध्ये बायोडिग्रेडेशन केमिकल पेस्टिसाइडला वाव देऊन साईडला ठेवून आपल्याला कशा पद्धतीने एक्सपोर्ट करता येऊ शकेल, रेसिड्यू फ्री करता येऊ शकेल, असे आमचे गुरुवर्य माननीय डॉक्टर LD सावंत सर, त्याचबरोबर त्यांनी डायरेक्टर म्हणून NRC ग्रेप्समध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. 2015 सालापासून ते 2024 पर्यंत आमच्यासोबत प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत आहेत. अशा आमच्या सावंत सरांना, जे आत्ताच पाठीमागच्या वर्षी कुलगुरू म्हणून रिटायरमेंट झाले डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून, अशा सरांना मी आपल्यासमोर मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करत आहे. सरांना विनंती आहे की ते आम्ही सर्व द्राक्ष बागायतदार फळ पिकं यांना शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं. मान्यवर यांना पण माझा सगळ्यांना नमस्कार, शेतकऱ्यांना नमस्कार. जे अवॉर्ड घ्यायला आलेले आहेत ते तुमचे सगळ्यांचे अभिनंदन. या परिस्थितीमध्ये फारसा वेळ नाही आहे माझ्याकडे. द्राक्षावरती बोलताना आम्ही 1-1 तास बोलायची आम्हाला सवय आहे, पण तेवढा वेळ न घेता काही मला 1-2 पॉईंट्स अगदी आग्रहानं तुम्हाला तुमच्याशी बोलायचे आहेत तेवढे बोलतो. इथे सकाळी आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय जो डिस्कस झाला सर्व मान्यवरांच्या बरोबर, तो म्हणजे की इथे पेस्टिसाइडचा यूज फार जास्त होतो आणि तो कमी झाला पाहिजे. भाजीपाल्यापासून सगळ्या ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्समध्ये पेस्टिसाइडची रेसिड्यू राहिली नाही पाहिजे, त्यासाठी काहीतरी प्रयत्न झाला पाहिजे. मी तुम्हाला एकच माझा महत्त्वाचा मुद्दा सांगतो की पेस्टिसाइडचा हा यूज आहे, हा आपला नाईलाजानं झालेला यूज असतो. वातावरणामध्ये बदलती वातावरणं असतात, रोगराई, किडे हे सगळे येतात आणि ते प्रॉब्लेम करतात आणि म्हणून त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपला एक नाईलाज होतो, म्हणून आपण पेस्टिसाइड वापरतो. मग हा पेस्टिसाइडचा यूज आपण कित्येक वर्ष करतो. ऑल ऑफ अ सडन एकदम तुम्ही म्हणालात की पेस्टिसाइडचा वापर कमी झाला पाहिजे किंवा कमी केला पाहिजे म्हणून तुम्ही कमी केलात तर तुमचं कदाचित योग्य वातावरण नसेल तर नुकसान जादा होण्याची शक्यता असते. मग हा नुकसान न होण्यासाठी काय उपाय केलाय आपण? याच तुमच्या जुन्नर आणखीन या भागामध्ये एक शेतकऱ्यांनी, मी आता रिसेंटली एका प्रोग्राममध्ये गेलो होतो, त्या प्रोग्राममध्ये बरेचशा शेतकऱ्यांनी गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली ते 10 ड्रम थेरी म्हणून एक सुरू केली आहे लोकांनी आणि अतिशय चांगला उपक्रम आहे. आणि त्याच्याबद्दल मला तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे की तुमच्या बागेमध्ये जे उपयोगाचे आहेत किंवा फायद्याचे जीवाणू आहेत किंवा वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांची फार कमी झाल्यामुळे तुम्हाला रोगराई किंवा या इतर गोष्टी जास्त होतात आणि त्यामुळे तुम्हाला पेस्टिसाइड वापरावं लागतं. मग पेस्टिसाइडचा यूज जर कमी करायचा असेल तर तुमच्या शेतामध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे कमी झाले पाहिजे आणि तो कमी करण्याचा हा जो एक उपाय आहे, या उपायासाठी हे 10 ड्रम, त्याच्यामध्ये बेसिकली 10 ड्रम ठेवलेले असतात. त्याला एक एअर सप्लाय देणारा एक सिस्टम असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक मटेरियल आपण घालतो आणि त्याच्यामध्ये ते फर्मेंट होते. आता सगळी मायक्रोबायोलॉजी तुम्हाला शिकवायची फारशी जरूर नाही या ठिकाणी. 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत की संपूर्ण वातावरणामध्ये
दोन प्रकारचे मुख्यतः मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. एक असतात त्याला आम्ही एरोबिक म्हणतो आणि दुसरे अनेरोबिक, म्हणजे जे बॅक्टेरियाला वाढण्यासाठी ऑक्सिजन किंवा प्राणवायूची आवश्यकता असते, आणि दुसरे ऑर्गॅनिझम असतात ते प्राणवायू त्या ठिकाणी नसेल तरी सुद्धा वाढू शकतात. पण या दोन प्रकारच्या मायक्रोब्समध्ये प्राणवायूचा वापर करून वाढणारे जे ऑर्गॅनिझम आहेत, एरोबिक बॅक्टेरिया ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो, ते ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात येतात त्या ठिकाणी मायक्रोब्स हे उपयोगी मायक्रोब्स जास्त प्रमाणात आहे असं संबोधलं जातं. ज्या ठिकाणी मायक्रोब्स ऑक्सिजन नसताना सुद्धा वाढत आहेत त्या ठिकाणी अनएरोबिक सिच्युएशन्स आहेत. त्या अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम बाय अँड लार्ज हे कमी उपयोगाचे असतात किंवा जवळजवळ उपयोगाचे नसतात. म्हणून तुम्हाला त्या ड्रम्समध्ये ऑक्सिजन सप्लाय होण्यासाठी, प्राणवायू पोचण्यासाठी हवा सोडलेली असते की जेणेकरून तुम्ही जे फर्मेंटेशन करता त्या फर्मेंटेशनमध्ये एरोबिक बॅक्टेरिया वाढले पाहिजेत आणि त्यामुळे ते एरोबिक बॅक्टेरिया किंवा एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम वाढले पाहिजेत. ते ऑर्गॅनिझम तुम्ही तयार करून जमिनीमध्ये घातले, झाडावरती फवारले तर त्याचा उपयोग चांगला होतो की जेणेकरून प्लांट चांगल्या रीतीने वाढतं, न्यूट्रिएंट चांगले मिळतात आणि रोगराई किंवा किडे त्या झाडावरती कमी येतात. मग ओघाने असं झालं तर तुम्हाला खरोखर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या प्रेझेन्समध्ये विषारी कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं वापरायची जास्त जरूर पडत नाही. मग हे महत्वाचं आहे. कसं समजायचं तर ज्या ठिकाणी तुमचं फर्मेंटेशन चालू असतं, म्हणजे घरामध्ये गोठा असेल किंवा तुम्ही काहीतरी कंपोस्ट पीट केलं असेल किंवा या अशा प्रकारचे ड्रम केले असतील, त्या ठिकाणी जर वास येतो, हवेत गॅसचा वास येतो, तर समजायचं की त्या ठिकाणी अनएरोबिक बॅक्टेरिया जास्त प्रमाणात काम करतात. आणि मग अनएरोबिक बॅक्टेरिया म्हणजे काय, तुम्हाला सगळ्यात सोपं सांगायचं म्हणजे तुम्ही बायोगॅस तयार करा. त्या बायोगॅसमध्ये जे फर्मेंटेशन होतं आतमध्ये ते अनएरोबिक आहे. बाय अँड लार्ज इट इज अन अनएरोबिक फर्मेंटेशन. आणि त्याच्यामध्ये तो गॅस बनतो, मिथेन किंवा आणखी काही जे वेगवेगळे गॅस असतील, उपयोगी गॅस आहेत जाळण्यासाठी. पण लक्षात ठेवा की ते गॅस कार्बन बेस्ड आहे. आणि आज आपल्या शेतीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे. आणि आज जर काय तुम्हाला करायचं आहे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने किंवा कशाचा, तर तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा वाढला पाहिजे. मग ऑर्गॅनिक कार्बन वाढायचा असेल तर तुम्ही जे बायोमास एकत्र करता आणि त्याला कुजवता, फर्मेंट करता किंवा काय करता, याच्यामधून जर गॅस जादा निर्माण झाला तर जो कार्बन आहे तो गेला. आणि तो कार्बन जर बाहेर गेला तर तुमच्या मातीमध्ये त्या कंपोस्ट मार्गे कार्बन मातीमध्ये कसं जाईल, कमी जाणार. आणि म्हणून एरोबिक फर्मेंटेशन करायचं आणि ते कुजवण्याची क्रिया त्या एरोबिक फर्मेंटेशन मध्ये झालं पाहिजे. तर त्या फर्मेंट झालेल्या कुसलेल्या मटेरियलमध्ये ऑर्गॅनिक कार्बन जास्ती असणार आणि तो ऑर्गॅनिक कार्बन जास्ती असेल तर ते मटेरियल तुम्ही तुमच्या बागेमध्ये किंवा जमिनीमध्ये शेतामध्ये वापरलं तर तो ऑर्गॅनिक कार्बन हा लवकर वाढवतो. दॅट इज दी थिअरी. आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि असं केलं तर तुमच्या बागेमध्ये हळूहळू तुम्हाला रोग नियंत्रणासाठी, कीड नियंत्रणासाठी जास्त पेस्टिसाइड किंवा बुरशीनाशक इन्सेक्टिसाइड वापरावे लागणार. आणि ते कमी वापरायला लागले तर तुमचा जो संकट आहे ते संकट कधीही दूर होईल. हा माझा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 मी जो सांगणार होतो की मी कोकण कृषी विद्यापीठाच्या दापोलीमध्ये व्हाईस चान्सलर होतो. त्या ठिकाणी आंबा, आणखी वगैरे यासारखे हॉर्टिकल्चर क्रॉप्स भरपूर असतात. तुमचा हा जो विभाग आहे जुन्नरचा आंबा, जुन्नरचा हापूस, याला आता आपण
शिवनेरी म्हणून हे दिलेलं आहे, क्रेडिट दिलेलं आहे. त्या सगळ्याच लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि ते सक्सेसफुल झालेले आहेत. आंबा हा क्रॉप थोडासा ट्रबलमध्ये आहे असं या चेंज ऑफ क्लायमेटमुळे. आंब्याला आपण ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणी युजली इरिगेटेड म्हणून लावतो, तो अनइरिगेटेड रेनफेड क्रॉप म्हणून लावतो. आणि युजली मी बघितलंय, म्हणजे मी द्राक्षामध्ये काम केलेलं आहे, तो द्राक्षामध्ये काम करताना द्राक्षा बागेकडे बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतात फ्रुटफुल किती आहे, किती % माल आला, किती %, म्हणजे जोपर्यंत 80% जास्त फ्लोरा नाही तुमच्या बागेमध्ये, ऑक्टोबर छाटणी झाली तर द्राक्ष शेती फायद्यात येत नाही. मग त्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करता वेगवेगळे द्राक्षामध्ये फ्रुटफुलनेस येण्यासाठी. आंब्यासाठी असं काहीच होत नाही. आणि जर तुम्ही रेनफेड आंबा म्हणून लावलेला असेल तर त्याच्यामध्ये फ्रुटफुलनेस वाढवण्यासाठी तुम्हाला काही करता येईल. तुम्हाला फक्त नेचरकडे पाहायला लागतं की आता पालवी येणार, फुलोरा येणार, आणि मग या वर्षी आला, पुढच्या वर्षी आला नाही, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. याला एक सुंदर उपाय हाय डेन्सिटी मँगो कल्टिवेशन असं त्याला आम्ही म्हणतो. म्हणजे सर्वसाधारणपणे 1 एकर आंब्याची बाग लावलेली असेल कुणीतरी तर त्यामध्ये तुम्हाला 30-35 झाडं असतात. पण अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगो मध्ये म्हणजे सुरुवातीला काही लोकांनी हाय डेन्सिटी म्हणून आणलं 5x5 झाडं लावायची आणि तो 5x5 सुद्धा रेनफेड असतो बाय अँड लार्ज. पण आम्ही त्याला सांगतो की आता अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगोला. अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगो म्हणजे 8x1, 8 मीटर बाय 1 मीटर या मार्गावरती दक्षिणोत्तर रांगेमध्ये 1-1 मीटरवरती लाईनीमध्ये झाडं लावायची. म्हणजे 8x1 जर तुम्ही लावली तर तुम्हाला एकराला 1000 झाडं लागतात. जस्ट लाईक आपल्या द्राक्षाच्या बागेमध्ये 1000 झाडं एकराला असतात. आणि ही आंब्याची बाग ही द्राक्षाच्या बागेसारखीच लावावी लागते. त्याला इंटेन्सिव्ह केअर करावी लागते. प्रत्येक काळी किंवा म्हणजे आंब्या तुम्ही द्राक्षामध्ये कसं एप्रिल छाटणी करता, खरड छाटणी करता, नवीन काळी काढता, ती काळी वाढवता आणि त्या काळीला फ्रुटफुलनेस सबकेन करता वगैरे वगैरे. आणखीन शेवटी 9व्या-10व्या डोळ्याच्या आसपास जर तुम्ही ऑक्टोबर छाटणी केली की त्यातनं येणाऱ्या डोळ्यामध्ये फुलोरा असतो. आंब्यामध्ये सुद्धा असंच करता येईल. मग हे जास्त लावू नका, कारण कुठल्याही नवीन गोष्टी जर इंट्रोड्यूस केल्या तर त्या छोट्या प्रमाणात पहिल्यांदा कराव्यात, त्याचा अनुभव घ्यावा आणि त्या अनुभवावरून तुम्हाला. पण मी असं सजेस्ट करेन की ज्यांच्याकडे दक्षिणोत्तर रो लावण्यासारखी जागा आहे, म्हणजे इथे डोंगराळ भाग आहे, कुठल्या बाजूने सूर्य येतो आणि कुठल्या बाजूने जातो हे जर बघितलं की तुमच्या बागेमध्ये तुम्हाला दक्षिणोत्तर रो लावण्याची सारखी सपाट जागा आहे का, किंवा उंच सखल जागा असेल तरी, उतरती असेल तरी चालेल. 8 फुटावरती रो घ्यायचा, आणखी एक 4 गुंठे 5 गुंठे जरी बाग लावायची, त्याच्यामध्ये 1-1 मीटरवरती, अगदी 1 मीटर तुम्हाला मॅनेजेबल सुरुवातीला वाटत नसेल तर 2-2 मीटरवरती झाडं लावा. आणि ते मॅनेज करता यायला लागलं की मधल्या भागामध्ये आणखीन एक झाड वाढवा, म्हणजे ते 1-1 मीटरनं होईल. आणि ही झाडं संपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या झाडाला जास्त वाढायला द्यायचं नाही, ते 6-7 फुटापेक्षा जास्त उंच वाढलं नाही पाहिजे. ते लावल्यानंतर याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मला थोडंसं नॉलेज आहे, माझ्या बरोबर तुम्ही आला तरी मी तुम्हाला सांगेन, पण मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो की यातले तज्ज्ञ तुम्हाला जर इथे उपलब्ध करून द्यायचे असतील ते करण्याची जबाबदारी सुद्धा मी माझ्याकडे घेऊ शकतो. पण आंब्याला, पर्टिक्युलरली तुमच्या जुन्नरच्या हापूस आंब्याला, शिवनेरी हापूस आंब्याला जर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये अल्ट्रा हाय डेन्सिटी या कॅटेगरीमध्ये आणून जर लावलात
तो तुम्हाला थोडासा मिक्स करावा लागेल. केशर किंवा सोनपरी हे 2 जातीची झाडं आहेत. हे झाड कुठलं आहे हो आयडियावर? हे केशरचं झाड आहे. अशा प्रकारची सोनपरी नावाची एक व्हरायटी. ही सोनपरी आणि केशर याच्यामध्ये असं ते मिक्स कल्टिवेशन केलं तर तुम्हाला दरवर्षी तुमच्या आंब्यामध्ये प्रत्येक झाडाला कमीत कमी 1-2 डझन आंबे काढता येतात एका मीटरच्या अंतरामध्ये. आणि हे शक्य आहे आंब्याला रेग्युलर फुलोरा येण्यासाठी आणि आंब्याचं क्रॉप हे टोटली कंट्रोल करण्यासाठी या पर्टिक्युलर तंत्राचा अतिशय चांगला उपयोग आहे आणि तो तुम्ही करण्याचा प्रयत्न करावा अशी एक माझी मी सूचना तुम्हाला इथे या ठिकाणी देतोय. कभी कभार जर मौका मिळाला तर हा विभाग डोंगराळ आहे, याच्या आजूबाजूला भरपूर पाऊस येतो, तर त्या पावसाच्या वातावरणामध्ये याचं नियंत्रण कसं करायचं हे तुम्हाला दापोलीला जाऊन चांगलं समजेल अशी एक माझी धारणा आहे. तर तुमच्यातला शेतकरी आंब्याच्या मध्ये इंटरेस्ट असेल तर त्याने दापोलीला व्हिजिट करा. तिथल्या शेतकऱ्यांच्या बरोबर तिथल्या शास्त्रज्ञांच्या बरोबर चर्चा करावी. आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगो हा अजूनही कुठल्याही युनिव्हर्सिटीने अधिकृतरित्या रेकमेंड केलेला नाही. काही चांगल्या गोष्टी असतात त्याला अधिकृत रेकमेंडेशनला यायला वेळ होतो. हे अधिकृत रेकमेंडेशन नसल्यामुळे मी जर एका विद्यापीठाचा व्हाईस चान्सलर असतो तर तुम्हाला सांगू शकलो नसतो. आज मी विद्यापीठाचा व्हाईस चान्सलर नाही आहे म्हणून हे तुम्हाला अगदी आग्रहाने सांगू शकतो. आणि तुम्ही याचा प्रयत्न करा. आम्ही टेक्निकल सपोर्ट मात्र चांगल्या रीतीने देऊ आणि तुम्ही जे तर धाडस केलं तर तुम्ही 100% यशस्वी होण्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच फॉर म्हणजे माझं बोलणं तुम्ही अतिशय शांत चित्ताने आणखीन थोडक्यात याच्यामध्ये मला 5 मिनिट दिलं होतं पण 10 मिनिटात मी बोललो आणि तोपर्यंत चित्ती आली. वेळ फार नाही आहे, जास्त बोलू नका. तो ज्याला माझ्याशी चर्चा करायची आहे त्यांनी डेफिनेटली माझ्याकडे चर्चा करावी. आय विल हेल्प. थँक्यू व्हेरी मच. शुभेच्छा देतो त्यांचा आज वाढतो.